आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आजोबा तुम्हाला लागलं नाही ना हो? ठीक आहात ना तुम्ही? बाबा बाबा तुम्ही बरे आहात ना? नक्की बरे आहात का तुम्ही? लागले का कुठे काही? रागिणी आर यू ओके? काय तू स्वतःची जरा काळजी घ्यायचीस ना, अशी कशी धडपडलीस? आता हे सगळे पेपर्स मला पुन्हा तयार करावे लागतील ग। राजन मी इथे पडली, मला लागलं आणि तुला पेपर्सचं पडलंय? राजन अरे तिने मुद्दाम थोडंच केलं हे, जाऊ दे। तू अगदी वेळेत आलीस ग बाळा, नाही तर काय झालं असतं देव जाणे। हो ना, थँक्स। तू तीच आहेस ना जिने सिद्धटेकची मॅच जिंकली? आई काय खेळते माहिती ही? आणि मी तुला म्हटलं नव्हतं का की देवळामध्ये देवीची साडी जिला मिळाली ती मुलगी ती हीच आहे। हो का? आणि मी सुद्धा तुला म्हटलं होतं ना देवळात मला एका मुलीने मदत केली, हीच किती? थँक यू ग बाळा। सावकाश हो हो ते रस्त्यात होतं म्हणून बाजूला ठेवलं। ठीक आहे, खरंच तुझे आभार कसे मानू ग? केवळ तुझ्यामुळे ह्यांचा अपघात टळला बघ। तू जर वेळेवर आली नसतीस ना तर काय झालं असतं? आजी अहो एवढं काहीच केलं नाही मी, माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर त्याने बी हेच केलं असतं। खरंच गुणाची आहेस ग तू, ऐन वेळेला येऊन आम्हाला मदत करतेस। देवळात मला मदत केलीस, आज ह्यांना वाचवलंस। मला तर वाटतंय देवानी माझ्या मदतीसाठीच तुला पाठवलं। हो आजी बास की, किती कौतुक करताय। हो अंगाला लागलं तर फुगून टम होईन मी। आमच्या आईने इतकं सिरियसली घेऊ नकोस, कारण कसं आहे आमच्या आईंना गरिबांचं कौतुक जरा जास्तच आहे। आणि आई अशा माणसांना डोक्यावर बसवू नका, कारण कसं आहे अशी माणसं घरात येतात आणि एखादी गोष्ट घेऊन जातात। रागिणी कुणाला डोक्यावर बसवायचं आणि कुणाला नाही हे तू मला सांगायची गरज नाही। मी पडले, मला लागलं, मला त्रास झाला तरी यासाठी सॉरी बोलण्याचे मॅनर्स नाही त्या मुलीमध्ये आणि तुम्ही मला बोलताय? अरे होय ना, सॉरी सॉरी। अहो ते आजोबांना वाचवायच्या नादात तुम्हाला धक्का लागला बघा। खरं तुम्हाला पाडायचं नव्हतं मला। जस्ट शट अप ओके? सांगून आलेलं शाणपण तू स्वतःकडेच ठेव, कळलं? बाळा तू नको तिचं बोलणं मनावर घेऊस। मला सांग, देवळात मला भेटलीस तेव्हा तुझ्याबरोबर ती मैत्रीण होती ना, ती कुठे आहे? हा निंगी होय। अहो तिला सामानाजवळ बसवून आलोय, आता कुठं कुठं घेऊन फिरणार ना सामान। पण तू इथं कशी काय आलीस? आजी त्याचं काय झालं माहित आहे काय? असा सगळा गोंधळ झाला बघा। पण मग
इथला पत्ता तुला कोणी दिला? साधना मॅडम, त्या कॉलेजच्या कोच, त्याच म्हणल्या की त्या अन्नपूर्णा मॅडम का कोण आहे त्यांना जाऊन भेट आणि ऍडमिशनचं बोल, तुझी मदत करतील. आजी, मला कुठं माहित होतं हे अनिकाचं घर आहे. मला तर वाटलं बी नव्हतं तिची आई मला इथं भेटल. आजी, तुम्हाला मी खरं सांगू का, हे तुम्ही कोणाला सांगू नका. त्यांना की नाही मी आवडतच नाही हो. काय माहित असं का करतात. तुम्ही त्यांना सांगा की उगा माझा रागराग करू नका म्हणा. अरे देवा, मी बी काय बोलत बसलोय. त्याआधी त्या अन्नपूर्णा मॅडम का कोण आहेत त्यांची माझ्याशी गाठ घालून द्या बघा. ऍडमिशन होणं लय महत्वाचं आहे बघा. बरं बरं, एवढंच ना. तू काय बी काळजी करू नको. मी तुझी अन्नपूर्णा मॅडमशी गाठ घालून देते की. कुठं भेटतील त्या? चल, आता आपण थेट त्या अन्नपूर्णा मॅडमनाच भेटायला जाऊया. चल चल. हाय अनिका. हाय. मी एक न्यूज ऐकली होती. न्यूज? व्हॉट न्यूज? अगं, ती गावच्या ऋषीच्या घरी पार्टीला आली होती ना? आली होती, पण ॲज अ वेट्रेस. पण जशी आली होती ना तशीच वापस पण गेली. खाली हात आई थी और खाली हात गई. तिला माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे होती. त्या भिकारीला माझ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन द्यायला लायकी तरी आहे का तिची? माहीत नाही काय विचार करून आलेली. आणि आता ती आणि तिची ती घाण मैत्रीण कोण, ती निंगू, बसले असतील गावात रडत. चॅप्टर क्लोज. अनिका, येस, ही तुझ्या आजीची कार आहे ना?